मुंबई में भाजपा प्रवक्ता नवनाथ बन ने प्रेस कॉन्फ्रेंस में राज ठाकरे पर फैक्ट के बजाय फ्री स्टाइल में बोलने का आरोप लगाते हुए कहा कि मुंबई का नामकरण युति सरकार ने किया था और शहर को विकास से दूर रखने का काम उद्धव ठाकरे ने किया। संविधान दिवस पर यूनेस्को में होने वाला अनावरण देश के लिए गर्व की बात बताते हुए उन्होंने कांग्रेस को आपातकाल की याद दिलाई। सबकाल और सुजात अम्बेडकर पर भी उन्होंने तीखा प्रहार किया और मतदार यादी विवाद पर कहा कि कुछ लोग पाला बदलकर मुद्दों से भाग रहे हैं तथा मुंबई के विकास को पचा नहीं पा रहे हैं। गौर से सुनिए आखिर क्या कुछ कहना है बन का। गेल्या काही दिवसापासून सन्माननीय राज ठाकरे हे फॅक्ट्सवर नाही तर फ्री स्टाईलवर आरोप करताना दिसतायत। दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत बसून अशा पद्धतीचे आरोप करण्याची सवय कदाचित राज ठाकरे यांना लागलेली असेल। मला फक्त राज ठाकरे यांना एवढीच आठवण करून द्यायची आहे, बॉम्बेचं मुंबई असं नामांतर कुणी केलं होतं तर भारतीय जनता पार्टी आणि तत्कालीन युती सरकारनं केलं होतं। जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीचं सरकार आलं होतं तेव्हा बॉम्बेचं मुंबई नामांतर केलं आणि हे मुंबई नामांतर झाल्यानंतर केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करून केंद्राकडे पूर्ण मागणी करून या पूर्ण देशभरामध्ये बॉम्बेचं नाव मुंबईच राहिलं पाहिजे यासाठी सर्वाधिक पुढाकार जर का कोणी घेतला होता तर आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामभाऊ नाईक यांनी घेतला होता आणि नाईक यांच्या पाठपुराव्यामुळेच बॉम्बेचं देश पातळीवर मुंबई असं नामांतर झालं। दुर्दैवानं हे फॅक्ट्स सन्माननीय राज ठाकरे विसरलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून उद्धवजी ठाकरे यांच्या बरोबर बसल्यामुळं जशी उद्धवजी ठाकरे यांना युटर्न घेण्याची सवय लागली अगदी तशाच पद्धतीनं युटर्न घेण्याची आणि फॅक्ट पासून दूर राहण्याची सवय राज ठाकरे यांना लागली का असा माझा सवाल आहे। आदरणीय राज ठाकरे सोयीस्कररित्या रामभाऊ नाईक यांनी केलेल्या प्रयत्नाला विसरतात का हा देखील माझा सवाल आहे। मुंबई आणि महाराष्ट्रासाठी सर्वाधिक प्रयत्न जर का कोणी केले असतील तर भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकारने केले। आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये मेट्रो असेल, बुलेट ट्रेन असेल, याशिवाय कोस्टल रोड असेल किंवा वेगवेगळे प्रकल्प असतील हे कुणी आणले तर आदरणीय देवा भाऊंच्या नेतृत्वातील सरकारने आलेले आहे। आणि आता फक्त महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असा बाहुलबुवा निर्माण करण्याचा प्रयत्न काही विरोधक करतायत आणि दुर्दैवानं राज ठाकरे त्याला बळी पडताना दिसतायत। खरं तर मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही। कुणाचाही बाप आला, बापाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही। मुंबई ही महाराष्ट्रातच असली पाहिजे आणि मुंबईचं नामांतर देखील कोणी करू शकत नाही, कारण बॉम्बे पासून मुंबईचं नामांतर मुंबई करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सातत्यानं प्रयत्न केले। राज ठाकरे ज्या मानसिकतेच्या गप्पा करतायत ती मानसिकता भारतीय जनता पार्टीची नाही। भारतीय जनता पार्टीची मानसिकता आहे की बॉम्बे नाव तोडून मुंबई नाव झालं पाहिजे। त्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि सातत्यानं मुंबईच्या हिताच्या गोष्टी कोणी केल्या तर भारतीय जनता पार्टीने केलेल्या आहेत। मुंबईसाठी पुढाकार कोणी घेतला तर भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे। मुंबईतला मराठी माणूस आणि मुंबईला विकासापासून दूर ठेवण्याचं काम उद्धवजी ठाकरे तुमचं सरकार असताना झालं होतं। उद्धवजी ठाकरे 25 वर्ष महापालिकेमध्ये सत्तेत असताना मुंबईला विकासापासून दूर ठेवलं होतं। आदरणीय राज ठाकरे यांना माझी विनंती आहे, तुम्ही उद्धवजी सोबत जाऊन अशा पद्धतीनं युटर्नची वागणूक करू नका, अशा पद्धतीचे युटर्न घेऊ नका। तुमची भूमिका आतापर्यंत हिंदुत्ववादाची होती, तुमची भूमिका आतापर्यंत राष्ट्रीयवादाची होती, परंतु दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत गेल्यामुळे राज ठाकरे हे फॅक्ट्स पासून दूर जात आहेत आणि फ्री स्टाईल आरोप करतायत। भारतीय जनता पार्टी कायम मुंबईकर आणि मराठी माणूस यांच्या पाठीशी उभी आहे।